नमस्कार. आज माझ्याकडे एक खूप युनिक क्लायंट आलं होतं आणि ते क्लायंट म्हणतात, की त्यांची वास्तू खूप उत्तम आहे. जेव्हापासनं आम्ही ह्या घरामध्ये आलोय, तेव्हापासून आम्हाला या घराने भरपूर काही दिलंय. पण तरीही आपण सॅटिस्फाय नाही आहोत. आम्ही खूप कमवतो, आम्हाला पैसे येतात, पण आम्हाला अजून कमवायचं आहे. तिथे कुठेतरी रुकावट येते. त्यावेळेला मी सांगू इच्छिते, की त्यावेळेला सुद्धा वास्तुदोष असतो. एखाद्या घरामध्ये तुम्ही गेलात, तुम्ही राहायला सुरू केलं, भलेही ही गोष्ट रेंटीज विषयी बोलते. जेव्हा तुम्ही रेंटनी एका घरामध्ये राहायला जाता, पण तुम्हाला काही प्रॉब्लेम नाहीये वास्तूचा, पण तरी पण तुम्ही जेवढं सॅटिस्फाय असलं पाहिजे, तेवढं तुम्ही सॅटिस्फाय नाही आहात. त्यावेळेला आपण चेक करतो वेस्ट झोनची दिशा. जेव्हा वेस्ट झोनमध्ये एक प्रॉपर किचन येतं किंवा वेस्ट झोनमध्ये एक अशी गोष्ट येते, ज्याच्यामुळे आपली ग्रोथ थांबते आणि ती थांबलेली ग्रोथ वाढवण्यासाठी त्याच्यासाठी रेमेडीज करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. आता ती ग्रोथ कशामुळे थांबली आहे? वेस्ट दिशेला तुमचे गॅस कट्टा आहे, का तुमचं बेसिन आहे, का तुमचं टॉयलेट आहे, का तुमची बाल्कनी आहे, हे बघणं खूप जास्त अनिवार्य आहे. तुमच्या वेस्ट झोनला काय आहे मला कमेंटमध्ये नक्की लिहा आणि मी तुम्हाला पुढची प्रोसिजर काय करायची आहे ते नक्कीच सांगेन. थँक सो मच. स्टे ट्यून. पेजला फॉलो करायला विसरू नका आणि तुमचे काहीही वास्तूविषयी प्रश्न असतील तर तुम्ही फोन कॉलवर विचारू शकता. थँक यू. गॉड ब्लेस यू.